शिवारी झाली ती सर. नमस्कार. आपण या ठिकाणी एका दिंडीला भेट देत आहोत. ती जी दिंडी आहे ती उमरेहून आली आहे. त्यांचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की एक्झॅक्टली त्यांचा काय अनुभव आहे, आषाढीबद्दल त्यांचा काय उत्साह आहे, काय ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये, काय त्यांचे विचार आहेत त्याबद्दल ते 2 मिनिटात जाणून घेऊ. नमस्कार. जय हरी विठ्ठल. जय हरी बोला. विठ्ठल. हा बोला. जय हरी काय बोला ना. जय हरी. पुढे बोला ना. महाराज उंबरेकर यांच्या आशीर्वादानं चाललेला हा दिंडी सोहळा उंबरे ते श्री क्षेत्र पंढरपूर दरवर्षाप्रमाणे आज 19 वर्षे पूर्ण झाले महाराज. दिंडीत जात असताना जाता जाता मुक्कामाच्या ठिकाणी जेवण आनंदाने जातो आम्ही आणि आनंदाने येतो. असं हा बोलतो ना, बोलता बोलता बोलून जातो का याच्यात आम्हाला जो आनंद आहे तो संसार परमार्थ केल्यानं जीवाचं समाधान होतंय आणि समाधान मिळाल्यानंतर वर्षभर सुखाचं जातंय. म्हणून आम्ही दरवर्षी मोठ्या उल्हासानं आनंदानं सायासानं आणि सर्व वारकऱ्याच्या समवेत आम्ही पंढरपूरला जात असतो. अशी मी बरं, मला एक 2 प्रश्न विचारायचे आहे की आषाढी एकादशीला आणखीन काय नाव आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी. बरोबर आहे. देवशयनी एकादशीला कोणते भगवान जे आहेत ते योग निद्रेमध्ये जातात? विष्णू, पांडुरंग, विठ्ठल. किती महिन्यासाठी जातात? 4 महिन्यासाठी. त्याला चातुर्मास म्हणतात. कार्तिक एकादशीला परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. तोपर्यंत आपले महादेव जे आहेत, देवादिदेव महादेव, ते सृष्टीचा सांभाळ करतात कारण श्रावण सुरू होतो. पहिले वारकरी ते होते. हा बरं, पहिले वारकरी कोण आहेत? बरोबर आहे. बरं, दुसरा असा प्रश्न आहे की एका वर्षात किती एकादशी असतात? 24. 4-5 एकादशीचे नाव सांगता येईल का? मोहिनी एकादशी, कार्तिक एकादशी. बरं, ज्ञानेश्वरीचं एक नाव काय? पूर्वीचं नाव काय ज्ञानेश्वरीचं? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. बरं, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आहे? सच्चिदानंद बाबांनी. बरं, ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदीला. तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे? बरं, एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. देहू आळंदी कोणत्या नदी किनारे बसलेले? इंद्रायणी. धन्यवाद. जय हरी कृष्ण. रामकृष्ण हरी.